नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत जी पोलीस भरती 2024 ची जाहिरात आलेली आहे. तर त्याच्या संदर्भात एक नवीन माहिती देणार आहे तुम्हाला मी. आता या भरतीची जी जाहिरात आहे, त्याची लास्ट डेट जी आहे ती आहे 31 मार्च एवढी असणार आहे. रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. बट आत्तापर्यंत तरी एस-ई-बी-सीचे सर्टिफिकेट जे आहेत, लक्षात घ्या एस-ई-बी-सीचे सर्टिफिकेट आहे मराठा आरक्षणाचे. त्याच्या तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे काय केलं, की दाखले देणे थांबवले. आता ॲक्चुअली सुरूच झालेले नाहीये. त्यामुळे काय केलं, की हे दाखले देणे अजूनही चालू नाही केलेले आहेत. त्यामुळे काय केलं, की ते वेगवेगळ्या पदभरतीच्या आहेत, त्याची मुदत जी आहे ती काय केली, की परत वाढवता येणार आहे. लक्षात घ्या. लक्षात घ्या, ही वाढवता येणार आहे. आता मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो. तर बघा राज्यातील पोलीस दलासह विविध भरती प्रकारात मराठा तरुण एस-ई-बी-सी प्रवर्गाचे दाखले घेण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र शासनाच्या आय-टी विभागाने मंगळवारी सायंकाळी या दाखल्याचे अर्ज घेणे आणि दाखले मंजूर करणे थांबवलेले आहे. आता का बघा सांगतो, कारण आपले सरकार व सेतू केंद्र चालकांना याबाबत सूचना प्राप्त झाली आहे. पोलीस भरतीची मुदत 31 मार्च आहे आणि या भरतीत मराठा प्रवर्गाला आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी तरुणांना अगोदर जातीचे प्रमाणपत्र काढावं लागेल. त्याच्यानंतरनं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं लागतं. मात्र पोर्टलवरती प्रमाणपत्रे देणे थांबवत असल्याने तरुण धास्तावलेले आहेत. पोर्टल तात्पुरते काय केलेलं आहे, की मंत्रालय स्तरावरून हाईड करण्यात आलेले आहे. त्यात काही दुरुस्ती करायच्या असल्याने काय केलं, की तात्पुरते दाखले देणे थांबवलेले आहे. आता बघा, की पोर्टल तात्पुरते काय केले, की मंत्रालय स्तरावरून हाईड करण्यात आलेले आहे. त्यात काही दुरुस्त्या करण्यात आल्यामुळे ते तात्पुरते दाखले देणे थांबवलेले आहे. आता याच्यानुसार काय करण्यात येत आहे, याच्यामुळे तारीख जी आहे ती काय करणार, की वाढण्याची शक्यता आहे. ओके. तारीख जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काय, की एस-ई-बी-सी प्रमाणपत्र 2018 व 2024 च्या फॉर्मॅटमध्ये मंत्रालय स्तरावरून बदल करण्यात येणार आहे. तसेच पदभरतीची मुदत वाढवण्याचा विचार करणार. तर पदभरतीची जी मुदत आहे ती काय करणार, की वाढणार आहे, हे तर नक्कीच आहे. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.